रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. खूप छान रेसिपी आहे. मी चपाती रोल केली आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत, कारण माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ डायरेक्ट दाखवते तुम्हाला. चपाती कट केलेली आहे रोल करून. त्याच्यानंतर मी तेल ओतलेलं आहे कढईमध्ये. चांगलं तेल गरम झालेलं आहे. गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये कांदा, मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर टोमॅटो देखील टाकायचा आहे. व्यवस्थित हे सगळं काही भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला चपातीचे जे तुकडे आपण केलेले आहेत त्याचे तुकडे आपण त्याच्यामध्ये टाकायचे. जर तुम्ही चपातीमध्ये मीठ घालत असाल तर मीठ अजिबात टाकू नका, कारण त्याचं मीठ आणि याचं मीठ जास्त वरून टाकलेलं होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅगी मसाला त्याच्यामध्ये वरून टाकायचा आहे आणि थोडंसं नकळत पाणी देखील शिंपडायचं आहे. 1-2 चमचे फक्त पाणी शिंपडायचं आहे वरून. हा मी मॅगी मसाला वरून टाकलेला आहे. व्यवस्थित त्याला सगळं काही परतायचं आहे. वाफ बघा किती छान निघाली आहे. व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्याला झाकून ठेवायचं आणि कोथिंबीर टाकून खायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घरच्या घरी हे हेल्दी नूडल्स तुम्ही चपातीचे खाऊ शकता. खूप छान लागतात. नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांना देखील अगदी आवडीचा पदार्थ हा आहे. बाय. टेक